आपण राज्यातल्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेणार आहोत आणि सुरुवातीला पाहणार आहोत 3 महत्त्वाचे लक्ष वेधून घेणाऱ्या बातम्या आणि यामध्ये पहिली लक्ष वेधून घेणारी महत्त्वाची बातमी ती म्हणजे दिल्लीमधून। उद्धव ठाकरे आजपासून 3 दिवस दिल्ली दौऱ्यावर आहेत। एकीकडे मनसे शिवसेना युतीची चर्चा सुरू असताना दुसरीकडे ठाकरेंची ही दिल्ली वारी अत्यंत महत्त्वाची समजली जाते। आज दिल्लीमध्ये पोहोचल्यानंतर उद्धव ठाकरे शरद पवारांची भेट घेतील। त्यानंतर रात्री पक्षाच्या खासदारांसोबत उद्धव ठाकरे बैठक घेतील। उद्या उद्धव ठाकरे इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये सहभागी होतील। राहुल गांधी आणि इतर नेत्यांची इंडिया आघाडीच्या भेट घेतील आणि दुसरीकडे एकनाथ शिंदे सुद्धा सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत। काल रात्री ते दिल्लीमध्ये पोहोचलेले त्यामुळे आज ते पंतप्रधान मोदींची भेट घेण्याची शक्यता वर्तवण्यात येते। दिल्लीतल्या या घडामोडींकडे आज संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेचं राजकीय वर्तुळाचं लक्ष असणार आहे। तेव्हा या संदर्भातल्या आणखी तपशील आपण जाणून घेणार आहोत। दुसरी लक्ष वेधून घेणारी महत्त्वाची बातमी ती म्हणजे राज ठाकरेंसंदर्भातली। प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीला आलेत। शिवतीर्थ या त्यांच्या निवासस्थानी ही भेट होतीये आणि आगामी आंदोलनासंदर्भात बच्चू कडू हे राज ठाकरेंच्या भेटीसाठी पोहोचतात। विशेष म्हणजे या आधी बच्चू कडूंच्या कर्जमाफीच्या आंदोलनाला राज ठाकरेंनी पाठिंबा दिलेला होता। त्यामुळे इथून पुढे बच्चू कडू मनसेची साथ धरणार का या दृष्टीने काही हालचाली होत आहेत का हे आपल्याला पाहायचंय। आणि तिसरी लक्ष वेधून घेणारी महत्त्वाची बातमी ती म्हणजे भाजपची। मनपा झेडपी निवडणुकांसाठी भाजपकडून आता युवक लक्ष होत आहेत। भाजयुमोची आज मुंबईमध्ये महत्त्वाची बैठक पार पडणार आहे आणि आज होणाऱ्या या भाजयुमोच्या बैठकीमध्ये प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण मार्गदर्शन करणार आहेत। सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत दादरच्या वसंत स्मृतीमध्ये ही बैठक पार पडेल। युवकांना साथ घालण्यासाठी भाजप रणनीती ठरवणार असल्याची माहिती कळतेय। तेव्हा या 3 महत्त्वाच्या घडामोडींवर आपलं आज लक्ष असणार आहे